नमस्कार मित्रांनो, निफ्टी व बँक निफ्टी चार्ट एनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण काल म्हटलं होतं की मित्रांनो, बकरा आज नाही तो कल कटनेवाला आहे. तो आज या ठिकाणी काय झालं, इथे जे आहे आज ब्रेकडाऊन भेटला आणि एक छानपैकी मूव्हमेंट इथे आज आपल्याला पाहायला भेटलेली आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला काल सांगितलं होतं मित्रांनो, की आपला जो आहे या ठिकाणी लॉस झाला होता. मी आता ज्या स्ट्रॅटेजीवरती 2 मिनिटावरती मी ट्रेड या ठिकाणी केला होता, ते मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करतो की कुठे माझा लॉस झाला होता. कालही मी तोच सेटअप यूज केला होता आणि आजही मित्रांनो मी तोच सेटअप यूज केलेला आहे. मार्केटमध्ये असं नाही की रोज तुमचा सेटअप चालायला पाहिजे. कधी-कधी तुमचा सेटअप चालत नसतो मित्रांनो, त्या ठिकाणी आपण हार मानणं हे कधीही योग्य असतं. तर काल काय झालं की या ठिकाणी 2 ट्रेड घेतले होते मी. तिथे माझा लॉस झाला. मी मार्केटमधनं इथे बाहेर निघालेलो आहे. आपण जे आहे 2 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इथे आलेलो आहोत आणि मी कालचं देखील तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं होतं की आपला लॉस कुठे झाला होता. या ठिकाणी मित्रांनो मार्केटने जो सपोर्ट होता, 3 वेळेस सपोर्ट घेतला होता. तो सपोर्ट इथे ब्रेक केला. जे की हे कालचं आहे मित्रांनो, हे 7 तारखेचा जो चार्ट आहे, इथे मार्केट सपोर्ट घेत होतं. इथे मी तुम्हाला दाखवतो की परत आपली चूक कुठे झाली होती काल. ठीक आहे. मार्केटने या ठिकाणी फर्स्ट टाईम सपोर्ट घेतला, सेकंड टाईम सपोर्ट घेतला, थर्ड टाईम सपोर्ट घेतला मित्रांनो. तेव्हा मी या ठिकाणी विचार करत होतो की इथे जर मार्केटने डाऊन साईडला ब्रेक दिला तर आपण एक ग्रीन कॅन्डलमध्ये एंट्री मारायची. मी इथे एंट्री मारली. इथे एंट्री मारल्यानंतर मित्रांनो काय झालं की मार्केट हे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, मार्केट या ठिकाणी मला प्रॉफिट देखील देत होतं. 2च लॉट होते या ठिकाणी, जास्त लॉट इथे आपले नव्हते. या ठिकाणी प्रॉफिटही आपल्याला या कॅन्डलमध्ये भेटत होते, पण इथे अपेक्षा होती की इथनं खाली मार्केट येऊ शकतं. इथे मार्केट साईडवेज झालं मित्रांनो. इथे जो प्रीमियम होता आपल्याला तो इथे लॉसमध्ये कॉस्ट कॉस्ट टू कॉस्ट आलं मार्केट आणि जसं ही ग्रीन कॅन्डल ब्रेक झाली इथे मी लॉसमध्ये बाहेर पडले होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे ट्रेड केला नव्हता. आजही मित्रांनो तोच सेम पॅटर्न इथे यूज केलेला आहे. त्याच्या अगोदर आपण जे आहे हा पॅटर्न बघूया आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती ते आपण ॲनालिसिस करूया. ठीक आहे. इथे मित्रांनो काय होतं, आता ही जी ट्रेड लाईन आहे, ठीक आहे. आता हे 8 तारखेचं मार्केट आहे. मी सकाळी एक व्हिडिओ पण टाकला होता की आपण ट्रेड करण्यासाठी मित्रांनो 10 हे आपलं पॉलिसी येणार होती. पॉलिसी झाल्यानंतर आपल्याला ट्रेड करायचं होतं. ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांनी आज छानपैकी प्रॉफिट या ठिकाणी केलेलं आहे. इथे काय होतं, हे जे आहे की आपण काय केलं होतं, हे रेजिस्टन्स ड्रॉ केलं होतं. 1 डेच्या टाईम फ्रेमवरनं मार्केट इथे ब्रेक द्यायचा प्रयत्नही केला, पण वरती सस्टेन झालं नाही. कमीत कमी मित्रांनो इथे मार्केट 15 मिनिटं तरी सस्टेन व्हायला पाहिजे. 2 मिनिटं देखील इथे मार्केट थांबलं नाही, खाली आलं. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय केलं, मी तुम्हाला व्हिडिओ पण छोटा टाकला होता की इथे मार्केट या ठिकाणी काही करत नाही. EMAपर्यंत येऊ शकतं आणि इथनं मग डिसिजन होऊ शकतं, एकदा खाली येऊ शकतं किंवा वर जाऊ शकतं. पण पूर्ण साईडवेज मार्केट होतं मित्रांनो या ठिकाणी. जेव्हा मित्रांनो या ठिकाणी जी ही ट्रेड लाईन होती प्रिव्हियस डेचं या ठिकाणी जी क्लोजिंग होती आणि ही जी ट्रेड लाईन होती मार्केटने बघताय तुम्ही या ठिकाणी, हे क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला समजेल. काही गोष्टी समजल्या पाहिजेत मित्रांनो. या ठिकाणी मार्केटने फर्स्ट सपोर्ट घेतला. अगेन या ठिकाणी ट्रेड लाईनवरती थर्ड सपोर्ट घेतला. या ठिकाणी सेकंड सपोर्ट घेतला. अगेन ट्रेड लाईनवरती मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला, ब्रेक दिला. इथनं एक पुश आलं मार्केटमध्ये. ठीक आहे. इथनं एक बायर ॲक्टिव्ह झाली, वरती न्यायचा प्रयत्न केला. या ठिकाणी मित्रांनो आपलं जे इंडिकेटर आहे हे इंडिकेटरच्या वरती या ठिकाणी कॅन्डल गेली नाही. जशी ही कॅन्डल या ठिकाणी क्लोज झालेली मित्रांनो, सेकंड कॅन्डल जशी इथे ओपन झाली, ह्या कॅन्डलमध्ये मी पुटमध्ये प्लॅन केला. पुटमध्ये प्लॅन केला आणि आज जे आहे एकदम जबरदस्त मित्रांनो, जे की आपला कॉल लॉस झाला होता ना, त्याच्यापेक्षा या ठिकाणी जर म्हटलं तर या ठिकाणी 4 टाईम प्रॉफिट आज आपण इथे बुक केलेलं आहे. ते कसं दाखवतो मी तुम्हाला. कारण या ठिकाणी मित्रांनो आपलं जे लक्ष असलं पाहिजे शिकण्यावरती असलं पाहिजे. ठीक आहे. कोण किती प्रॉफिट करतो, कोण किती लॉस करतो, ह्याच्यापेक्षा आपण कशा पद्धतीने शिकतो त्याच्याला इथे जास्त महत्त्व आहे. जसं इथे ब्रेक दिला ना मित्रांनो, या ठिकाणी ही जी कॅन्डल आहे, इथे मला थोडीशी भीती वाटली अगेन की इथनं मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. या ठिकाणी वेट केला थोडासा की कॅन्डल ही पूर्णच्या पूर्ण इथे खाली क्लोज झालेली आहे, तर आपण थोडं थांबायला पाहिजे. कारण हा देखील एक महत्त्वाचा सपोर्ट होता. जसा हा सपोर्ट इथे ब्रेक झाला ना मित्रांनो, ह्या थर्ड कॅन्डलचे जशी इथे ही क्लोजिंग झाली नाही, इथे आपण आपलं प्रॉफिट बुक करून बाहेर निघालेलो आहोत. त्याच्यानंतर जो सेकंड सेटअप आपल्याला इथे भेटला तो बघू शकता तुम्ही. थर्ड टाईम या ठिकाणी जो हा सपोर्ट घेत होतं मार्केट, हा सपोर्ट देखील मित्रांनो इथे ब्रेक झाला, जे की आपण अगोदर देखील बघितलेला आहे. ह्या सपोर्टमध्ये मी इथे काय केलं, इथे अगेन फक्त इथे 2 लॉट घेतले. इथे जास्त थोडेसे लॉट होते. ठीक आहे. इथे फक्त 2 लॉटमध्ये मित्रांनो जसा हा लो ब्रेक झाला, ठीक आहे. आपलं काय होतं की जर आजचा या ठिकाणी मार्केटने खाली येऊन एक लो तयार केला आहे, हा लो ब्रेक झाल्यानंतर विचार करायचा होता. इथे देखील हे जे सपोर्ट घेतला होता, हा सपोर्ट देखील इथे ब्रेक झाला, तरी देखील इथे थोडी भीती वाटत होती की आपण थांबायला पाहिजे. जसं या ठिकाणी हा लो ब्रेक झाला मित्रांनो, या ठिकाणी आपण काय केलं, सेकंड कॅन्डलमध्ये पुटमध्ये एंट्री मारली. 2 लॉट असल्यामुळे मी या ठिकाणी होल्ड केलं आणि बघताय तुम्ही या ठिकाणी जसं इथे डाऊन साईडला ब्रेक दिला, या ठिकाणी थर्ड कॅन्डलमध्ये आपण एक्झिट झालेलो आहोत. तर हे आजचं ट्रेडचं या ठिकाणी प्लॅन होता. आता आपण ॲनालिसिस करूया की आपण उद्या काय करायचं आहे. ठीक आहे. आपण काय म्हटलं होतं की या ठिकाणी
कधी ना कधी या ठिकाणी ब्रेक हा होणं अपेक्षित आहे. इथे जे आहे आपण चार्ट काय करूया, पूर्णच्या पूर्ण इथे क्लिअर करूया, जेणेकरून आपल्याला समजेल की आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करायचं आहे. ठीक आहे, आता ह्या ज्या लेवल आहेत ना पूर्ण मी रिमूव्ह करतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी काल डिस्कस केलं होतं आणि आज ट्रेड कशा पद्धतीने आपल्याला भेटलेला आहे. मी काय म्हणत होतो मित्रांनो, की या ठिकाणी जे आहे मार्केट काय करत आहे, हे या ठिकाणी एक सपोर्ट घेत वरती चाललेलं आहे. ठीक आहे, सपोर्ट घेत वरती चाललेला आहे. हे एक आपल्याला कन्फर्मेशन होतं, एक वीकनेसचं कन्फर्मेशन होतं की मार्केटने या ठिकाणी काल जे काही खाली क्लोज केलं होतं, प्रिव्हियस डेला पण खाली क्लोजिंग दिली होती. ठीक आहे, हे एक आपल्याला कन्फर्मेशन भेटलं होतं आणि काल आपण असंही सांगितलं होतं की मार्केटने एकाच रेंजवरती या ठिकाणी 3 वेळेस सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे, 3 वेळेस सपोर्ट घेतलेला आहे. वरती जो होता तो आपला रेजिस्टन्स होता. रेजिस्टन्सच्या वरती जायचा मार्केटने प्रयत्न केला, वरती गेलं नाही. आपण स्ट्रॅटर्जी सांगितली, एनआरचं डिस्कशन केलं होतं थोडंसं. या ठिकाणी मित्रांनो 1 to 3 दिवस मार्केट एका रेंजमध्ये इथे थांबलेलं होतं. एकतर मार्केट मित्रांनो या ठिकाणी एकतर अप साईडला ब्रेक व्हायला पाहिजे होता किंवा डाऊन साईडला ब्रेक व्हायला पाहिजे होता. ठीक आहे, दोन्हीपैकी एक साईडला या ठिकाणी कन्फर्म होतं, पण या ठिकाणी ब्रेक कुठे झाला, डाऊन साईडला झाला. वरती ब्रेक झाला असता आपलं कन्फर्मेशन ह्याच्यावरती कॉल बाय करायचं असतं. डाऊन साईडला ब्रेक झाला आपलं पुटमध्ये, ह्याच्या या ठिकाणी डाऊन साईडला पुटमध्ये कन्फर्मेशन आपल्याला भेटतं. आणि आपलं टार्गेट काय होतं या ठिकाणी ते देखील आपण काल डिस्कस केलं होतं, की आपलं जे टार्गेट होतं या ठिकाणी प्रिव्हियस जी या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतला होता. ठीक आहे, ही जी लेवल आहे ना, हे आपलं टार्गेट होतं. आपल्या टार्गेटपेक्षाही खाली मार्केट आलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आता उद्या काय करायचं आहे, की उद्या देखील मार्केटमध्ये मित्रांनो आपल्याला थोडंसं सांभाळून ट्रेड करायचं आहे. कारण जेव्हा ट्रेंडिंग मार्केट होतं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट काय करतं या ठिकाणी शक्यतो साईडवेज राहायचा इथे प्रयत्न करत असतं. ठीक आहे, आज आपल्याला ह्याच्यामध्ये जो काय प्रॉफिट झाला आहे, तुम्ही जो काय प्रॉफिट केलेला आहे तो प्रॉफिट सेव्ह करायचा. ठीक आहे, आज तुम्ही 4 लॉटवरती काम केलं असेल तर उद्या एकाच लॉटवरती काम करायचं किंवा काम नाही केलं तरी चालेल. मार्केट बघायचं व्यवस्थितपणे, त्यानुसार इथे ठरवायचं. आता उद्यासाठी काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जो आता महत्त्वाचा सपोर्ट आहे, ठीक आहे, तो इथे आपण मार्क करून घेऊया. ठीक आहे, अगेन तुम्ही लक्ष देऊन बघा की मार्केट जे प्रिव्हियसला जी सेलिंग आली होती अगेन त्याच ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी क्लोज झालेला आहे. ठीक आहे, प्रिव्हियसला याच ठिकाणी मार्केटने क्लोजिंग केली होती. आजही मित्रांनो याच ठिकाणी क्लोजिंग केलेली आहे. उद्या जर या ठिकाणी आजचा जो लो आहे तो जर ब्रेक झाला, ठीक आहे, तर अगेन मार्केट जे काय आहे जवळपास 44,000 या ठिकाणी 500ची जी रेंज आहे 500पर्यंत इथे येऊ शकतं. ठीक आहे, जर सपोर्ट इथे डाऊन साईडला ब्रेक दिला तर अगेन एक जबरदस्त या ठिकाणी 300 ते 400 पॉईंट हे रॅली इथे आपल्याला सहज पाहायला भेटू शकते. पण त्या अगोदर आपण बघूया की कुठपर्यंत मार्केट या ठिकाणी खाली पडू शकतं. ठीक आहे, या ठिकाणी जर ह्या रेंजचा जर इथे डाऊन साईडला ब्रेक दिला तर कुठपर्यंत या ठिकाणी जाऊ शकतं. कारण ॲनालिसिसशिवाय मार्केटमध्ये पर्याय नाही मित्रांनो. मार्केटमध्ये जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीही मार्केटमध्ये इथे वाचवणार नाही. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, जो तुम्हाला प्रॉफिट कशामुळे होतं, लॉस कशामुळे होतो, ह्या गोष्टी जेव्हा हळूहळू समजतील ना, कमी क्वांटिटीवरती शिकायचं मित्रांनो या ठिकाणी. ठीक आहे, कोणाचे प्रॉफिट बघून किंवा कोणाचे लॉस बघून इथे कधीही या ठिकाणी शिकायचा प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे, फायनल जे टार्गेट इथपर्यंत येऊ शकतं. ठीक आहे, हे जे लेवल आहे जे की जवळपास बघता तुम्ही 44,500ची लेवल आहे. ह्या लेवलचा जर इथे डाऊन साईडला ब्रेक दिला तर डाऊन साईडला आपण सेलिंग जे बघू शकतो या ठिकाणी मित्रांनो, जे की 44,000 जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे इथपर्यंत सेलिंग आपण बघू शकतो. जर या ठिकाणी ह्या लेवलचा ब्रेक दिला अगेन डाऊन साईडला इथे आपण या ठिकाणी मुवमेंट बघू शकतो. आता एकदम जबरदस्त मुवमेंट इथे मार्केट करायला तयार आहे. आता कसं काय मित्रांनो, कसं काय म्हणतोय मी, तर या ठिकाणी बघा तुम्ही इथे जे आहे ना, आता ही जी रेंज आहे, ठीक आहे, ही रेंज एक महत्त्वाचा काय आहे, एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, पूर्ण ब्लॅकच झाला हा. ही जी रेंज आहे ना, पूर्ण एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. आणि डाऊन साईडला जर बघितलं या ठिकाणी, ठीक आहे, इथपर्यंत ही रेंज जी आहे ना, हे एक अतिशय महत्त्वाचा सपोर्ट आहे. या ठिकाणी मार्केट बघता तुम्ही बरेच वेळेस मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे, ही जी रेंज आहे ना, एक महत्त्वाचा सपोर्ट आहे, जे की जवळपास 43,300ची लेवल आहे. हे एक अतिशय महत्त्वाचा सपोर्ट आहे. तर मार्केट आता कशा पद्धतीने काम करतं ते आपल्याला या ठिकाणी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी असं नाही की मार्केट इथनं रेड कॅन्डल दिली की खाली येऊ शकतं. मार्केट इथनं मित्रांनो रिवर्स पण होऊ शकतं. आपल्याला त्यानुसार इथे ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. ठीक आहे, आता 1 डेच्या टाईम फ्रेमवरून इथे आपल्याला स्पष्ट दिसतं की एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 1, 2, 3 वेळेस इथे मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला आहे. ह्याच्यावरती जेव्हा जाईल तेव्हा आपल्याला सेफ साईड कॉलचा विचार करायचा आहे. ठीक आहे, आता जर या ठिकाणी आत्ता जर लो इथे ब्रेक दिला उद्या
तर इथे छोट्या क्वांटिटीने आपण एक या ठिकाणी डाऊन साईडला स्कॅल्पिंग या ठिकाणी करायची आहे. जास्त आता अपेक्षा करायची नाही, मार्केटला जे द्यायचं होतं ते आज मार्केटने दिलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण येऊया. आता इथे आपल्याला डायरेक्ट इथे लेवल भेटला की जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो इथे आपल्याला भेटलेला आहे आणि महत्त्वाचा जो सपोर्ट आहे तो देखील इथे आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे, चार्ट थोडा मोठा करूया जेणेकरून आपल्याला समजेल. आता इथे मित्रांनो मार्केट कुठे आहे या ठिकाणी थोडंसं आपण लहान करूया जेणेकरून आपल्याला पाठीमागची एक लेवल दिसेल इथे. ठीक आहे, या ठिकाणी जे एक ट्रेड लाईन आहे. ठीक आहे, आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून आता ही ट्रेड लाईन इथे काढत आहोत. ही जी ट्रेड लाईन आहे ना मित्रांनो, ही ट्रेड लाईन काय होणार आहे, आपल्यासाठी एक महत्त्वाचा रेजिस्टन्स या ठिकाणी होणार आहे. ह्याच्यावरती म्हणजे मार्केट जेव्हा जाईल तेव्हा ह्या स्पेसमध्ये इथे आपल्याला एक ट्रेड इथे भेटू शकतो. पण जर मित्रांनो मार्केट याच ठिकाणी फ्लॅट ओपन झालं, ठीक आहे, याच ठिकाणी फ्लॅट ओपन झालं, मार्केट साईडवेज होत आहे, जे की अशा पद्धतीने साईडवेज होत आहे. मार्केट साईडवेज होऊन जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर सेकंड टार्गेट इथे आपल्याला भेटू शकेल. ठीक आहे, जर या ठिकाणी साईडवेज होऊन जर मित्रांनो या ठिकाणी रेंज तयार करून रेंजचा जर अपसाईडला ब्रेक दिला तर पहिला रेजिस्टन्स इथेच आपल्याला पाहायला भेटतो, जे की जवळपास 45,500ची लेवल आहे. सेकंड जो रेजिस्टन्स असेल ती ही ट्रेड लाईन असेल. ही आपली पहिली कंडिशन झाली या ठिकाणी. आता दुसऱ्या कंडिशनचा जर विचार केला, मार्केट एक गॅप अप ओपन झालं. ठीक आहे, गॅप अप ओपन झालं ट्रेड लाईनच्या जवळपास इथे कुठेतरी, तर मार्केट इथे एक रेजिस्टन्स घेणार, अगेन हे डाऊन साईडला इथे यायचा इथे प्रयत्न करणार. ठीक आहे, आता मार्केट डायरेक्ट फ्लोमध्ये इथे वरती तर जाणार नाही, कारण मार्केटला थोडंसं वरती जाताना स्लोली जात असतं मित्रांनो मार्केट, पण जेव्हा पडताना एकदम फास्ट खाली पडत असतं मार्केट. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मार्केट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी डिसिजन इथे घ्यायचा आहे. अगोदर या ठिकाणी प्लॅन करायचा नाही. प्लॅन आपले सेटअप आपण तयार ठेवायचे, पण मार्केट कुठे ओपन होईल हे कोणालाही माहीत नसतं. जर गॅपडाऊन मार्केट झालं, ठीक आहे, आता आपण काय म्हणतो की इथे फ्लॅट ओपन झालं तर ही मुवमेंट आपल्याला इथे पाहायला भेटू शकते. जर मार्केट हे गॅपडाऊनच ओपन झालं, ही मुवमेंट आपल्याकडनं मित्रांनो मिस होणार या ठिकाणी. तर इथे वेट करायचं आहे. ठीक आहे, इथे वेट करायचं आहे, मार्केट बघायचं की प्राइजेक्शन कशा पद्धतीने तयार करत आहे. त्यानुसार इथे जर अपसाईडला ब्रेक दिला तर कमी क्वांटिटीने कॉलमध्ये जाऊ शकतो, कारण आता हे स्ट्रॉंग इथे एक सपोर्ट होऊ शकतो जर गॅपडाऊन ओपन झालं तर. ठीक आहे, फ्लॅट ओपन झालं तर डाऊन साईडला मुवमेंट भेटू शकते. रेंजचा जिकडे ब्रेक होईल अपसाईडला झाली तर अपसाईड, डाऊन साईडला झालं डाऊन साईड. या ठिकाणी गॅपडाऊन झालं तर या ठिकाणी रेंज तयार होऊ द्यायची. रेंज तयार होऊन मित्रांनो जेवढी रेंज या ठिकाणी मोठी तयार होईल, ठीक आहे, उद्या जर मार्केट या ठिकाणी साईडवेज राहिलं तर आपल्याला कळेल की नेमकं मार्केट कुठे जायचं इथे प्रयत्न करत आहे. ठीक आहे, उद्याचा दिवस आपण फक्त एका लॉटवरती या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करूया. भेटला ठीक, नाही भेटला ट्रेड करायचा नाही, कारण आजचं प्रॉफिट सेव्ह करणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा मोठा लॉस होतो तेव्हा थांबायचं असतं, जेव्हा मोठा प्रॉफिट होतो तेव्हा देखील थांबायचं असतं. या ठिकाणी प्रॉफिट होतं म्हणून ट्रेडवर ट्रेड इथे घेत जायचे नाही कधी. लॉस झाला म्हणून या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न करायचा नाही, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी प्लॅन करायचा. ठीक आहे, तर बँक निफ्टीमध्ये हा जो झोन आहे ना, हा झोन आपल्याला थोडासा इथे ट्रेड करण्यासाठी आहे, पण इथे आपल्याला कमी क्वांटिटीने इथे ट्रेड करायचं. इथे आपल्याला ट्रॅप होऊ, एकतर ह्या ट्रेडलाईनच्या वरती आपल्याला एक ट्रेड इथे भेटेल. जर हा रेजिस्टन्स जर इथे ब्रेक झाला ना तर एक अगेन एक अपसाईड मुवमेंट रॅली पाहायला या ठिकाणी भेटू शकते. डाऊन साईडला जर इथे ब्रेक झाला तर जो की महत्त्वाचा सपोर्ट आपण आताच ड्रॉ केलेला आहे त्या सपोर्टपर्यंत इथे बँक निफ्टी येऊ शकते. तर बघूया की मार्केट कशा पद्धतीने ओपन होते, त्यानुसार इथे आपण ट्रेडचा इथे प्लॅन या ठिकाणी करू शकतो. तर मित्रांनो हे बँक निफ्टीचं ॲनालिसिस होतं, खूप साधं सिंपल. आज मार्केट या ठिकाणी चाललेलं आहे. आता ज्यांनी नियम फॉलो केले त्यांनी या ठिकाणी छानपैकी प्रॉफिट इथे आज बुक केलेला आहे. ठीक आहे, तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं जर बघितला चार्ट तर एकदम खूप छान आजचा चार्ट होता मित्रांनो. जबरदस्त चार्ट होता. या ठिकाणी मार्केट साईडवेज होत होतं. एक तर दोनच इथे गोष्टी होत असतात मित्रांनो. ठीक आहे, जेव्हा मार्केट एका रेंजमध्ये फसतं ना दोनच गोष्टी होतात. ठीक आहे, एक तर मार्केट वरती निघतं किंवा मार्केट हे खाली निघतं. तर आज काय झालं, मार्केटने खाली ब्रेक दिला, एक मुवमेंट भेटली. ठीक आहे, इथे पण मार्केट साईडवेज झालं, जिकडे रेंजचा ब्रेक भेटेल तिकडे मुवमेंट भेटते. फक्त ह्या छोट्या गोष्टी समजून घ्या, मार्केटमध्ये पैसा बनतो, फक्त आपल्याला या ठिकाणी शिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो. ठीक आहे, आता निफ्टी बघूया की निफ्टीची आज एक्सपायरी होती. निफ्टीचं सकाळी तुम्ही 22,000चं जर प्रीमियम बघितलं असेल मित्रांनो या ठिकाणी, तर जे की कॉल आणि पुढचे प्रीमियम जवळपास 60च्या रेंजमध्ये या ठिकाणी होते. इथे जे होते कॉल आणि पुढचे प्रीमियम 60च्या रेंजमध्ये या ठिकाणी होते. आता 2 मिनिटावरती मी तुम्हाला दाखवते की पहिली जी कॅन्डल होती, पहिल्या कॅन्डलचा इथे मार्केटने हाय या ठिकाणी ब्रेक करायचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी जो हाय आहे तो इथे ब्रेक झाला नाही, जे की जवळपास 22,1100 इथे लेवलला इथे मार्केटने रेजिस्टन्स फेस करून इथनं रिव्हर्स व्हायला सुरुवात केली. ठीक आहे, रिव्हर्स व्हायला सुरुवात केली. जसा हा रेजिस्टन्स होता अगोदर इथे ब्रेक होऊन मार्केट ओपन झालं, जसा सपोर्ट ब्रेक दिला एक स्पाइक डाऊन साईडला आली.
ठीक आहे. इथे एक सपोर्ट ट्रेड लाईन होती. ह्या ट्रेड लाईनला जर इथे ब्रेक दिला असता तर एकदम आणखीन जबरदस्त इथे पॅनिक सेलिंग आली असती. पण इथे ट्रेड लाईनचा ब्रेक झाला नाही. मार्केटने अगेन एक अपसाईड मूव्हमेंट दिली. रिटेस्ट केलं मार्केटने इथे. इथे जर वरती जायचं असतं तर एक ब्रेक दिला असतं तर अगेन एक रेजिस्टन्सपर्यंत आज आपण इथे जाऊ शकलो असतो. पण इथनंच मार्केट रिव्हर्स घेतलं तेव्हा सेटअप जो भेटला प्रॉपर तो या ठिकाणी. ठीक आहे. मार्केट जाते ना मित्रांनो, जाऊ द्या, कधी घाई नाही करायची. ठीक आहे. सेटअप भेटला कुठे? या ठिकाणी. मार्केट इथे थांबत आहे. थांबल्यानंतर जिकडे रेंजचा ब्रेक भेटेल तिकडे आपण निघायचं. ठीक आहे. इथे मार्केट थांबलं, इथे रेजिस्टन्स लेवलला. इथे जर वर ब्रेक भेटला असतं तर आपण कॉलमध्ये इथे गेलो असतो. इथलं रेजिस्टन्स आपलं टार्गेट या ठिकाणी असतं. तर इथे डाऊन साईडला ब्रेक झाला, डाऊन साईडला हे टार्गेट. 2 ते 3 कॅन्डल खूप झाले टार्गेट या ठिकाणी. ठीक आहे. कधी कधी आपण या ठिकाणी एकच कॅन्डलमध्ये बाहेर निघतो, पण जेव्हा मार्केट आपल्याला देतं ना तेव्हा एक छानपैकी इथे आपल्याला एक मुवमेंट इथे पाहायला भेटत असते. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टीचा चार्ट आपल्यासमोर ओपन आहे. निफ्टीमध्ये जर इथे आपण बघितलं एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरून आपण निफ्टी बघूया. निफ्टी देखील मित्रांनो एकदम जबरदस्त वीक झालेली आहे इथे. निफ्टी देखील इथे आपण काय करूया, जे लेवल आहेत पूर्ण रिमूव्ह करूया, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला काय करायचं आहे. आता निफ्टीचा चार्ट आहे हा एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती चार्ट आहे. आपण इथे निफ्टी देखील म्हटलं होतं की जी इथे सपोर्ट ट्रेड लाईन जात आहे मित्रांनो, तुम्ही कालचा व्हिडिओ देखील खात्री करण्यासाठी बघू शकता या ठिकाणी. जेव्हा हे सपोर्ट ट्रेड लाईन डाऊन साईडला ब्रेक झाले तेव्हा इथे आपल्याला कन्फर्मेशन भेटले की आपण डाऊन साईडला जायचं आहे. इथे रेजिस्टन्स आपण 2 काढले होते या ठिकाणी, जे की या ठिकाणी बघताय तुम्ही 22,000 जवळपास ही 50ची रेंज होती आणि वरती 22,000 जवळपास 123 27चा काहीतरी आहे. हा 26चा या ठिकाणी हाय आहे. ठीक आहे. हे 2 लेवल इथे आपण काढले होते. आता ही रेंज आपल्याला एक रेजिस्टन्स होणार आहे. आता डाऊन साईडला निफ्टी कुठपर्यंत येऊ शकते? इथे काय झालेलं आहे की आपण वारंवार म्हणत होतो की इथे जे कॉल बाय करून गेलेत ना त्यांचे इथे स्टॉप लॉस होते. ते स्टॉप लॉस आज हिट झाले. त्यांनी देखील त्यांची पोझिशन इथे स्क्वेअर ऑफ केली आणि इथे पुटमध्ये इथे प्लॅन केला आणि डाऊन साईडला मार्केट आलेलं आहे. आता उद्या देखील मित्रांनो जर मार्केट बघताय तुम्ही एकदम ह्याच लेवलवरती सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे. ज्या ठिकाणी मार्केटने पडायला सुरुवात केली ना तिथे सपोर्ट घेतलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण समजून घ्यायचा इथे प्रयत्न करूया. ठीक आहे. जे जिथनं मार्केट या ठिकाणी पडायला सुरुवात केली होती मित्रांनो बघताय तुम्ही त्याच ठिकाणी मार्केट काय झालेलं आहे इथे क्लोज झालेलं आहे. म्हणजे जर या ठिकाणी आज उद्या जर मार्केटने निफ्टीमध्ये देखील आजच्या कॅन्डलचा जर लो ब्रेक दिला तर अगेन एक डाऊन साईडला मुवमेंट येऊ शकते, जे की जवळपास तुम्ही बघताय 21,000 या ठिकाणी 500च्या रेंजपर्यंत एक डाऊन साईड मुवमेंट इथे येऊ शकते. ठीक आहे. फक्त बघूया की मार्केट कुठे ओपन होतं, त्यानुसार इथे आपण ट्रेड करायचा प्लॅन इथे करू शकतो. सध्या तरी काही प्लॅन करायचं नाही. जे प्रॉफिट झालेलं आहे ते इथे सेव्ह करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हा लो जर ब्रेक झाला तर इथे पुटसाठी आपण जायचा विचार करूया. ठीक आहे. वरती रेजिस्टन्स ब्रेक झाला तर वरती अगेन रेजिस्टन्स आहे, वेट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. इथे वेट करायचा आहे. ही ट्रेड लाईन आहे, ही आपण लक्षात ठेवायची आहे की ह्या ट्रेड लाईनच्या जवळपास मार्केट इथे रेजिस्टन्स घेऊ शकतं आणि इथे जो आहे स्पेस कमी आहे ट्रेड करण्यासाठी, तर इथे अवॉइड करायचं आहे आपल्याला. इथेच फ्लॅट ओपन होऊन जेव्हा ही जी रेंज दिसते तुम्हाला, ह्या रेंजच्या जर वरती इथे ही जी रेंज आहे ना, या रेंजच्या वरती जर निफ्टी जाताना दिसेल तर कमी क्वांटिटीनं आपण प्लॅन करू शकतो, जे की जवळपास 21,850च्या वरती सेफ साईड इथे आपल्याला मुवमेंट इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते. जे काही पॉईंट भेटतील मित्रांनो 7, 8, 10, 12 जे काय भेटतात ते घेऊन इथे एक्झिट व्हायचं, जास्त ओव्हर ट्रेड इथे करायचा नाही आहे. तर मित्रांनो हे अशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीचं जे आहे चार्ट ॲनालिसिस तुम्हीही करू शकता आणि मार्केटमध्ये दिवसाला कमीत कमी तुमच्या सेटअपवरती मित्रांनो इथे कमीत कमी 10 ते 50 पॉईंट सहज इथे प्रॉफिट बुक करू शकता. आता तुम्ही ठरवा की तुम्ही किती लॉट घेता आणि कशावरती तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट करू शकता. फक्त या ठिकाणी मित्रांनो एज्युकेशन जे आहे त्याच्यावरती भर द्या, शिकण्यावरती भर द्या. ठीक आहे. कुणी या ठिकाणी 1,00,000 कमवले, त्याच्या पाठीमागे त्याचे मित्रांनो कॅपिटल किती लागलेलं असतं, रिस्क किती असते हे कोणालाही माहीत नसतं. ठीक आहे. फक्त शिकण्यावरती फोकस करा, एका लॉटने सुरुवात करा, सर्व गोष्टीचा इथे अनुभव येऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण जर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.